श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आत्ताचे 9 वाजले आहेत आणि मी गेलेली गणपती बुक करायला। तर गणपती बुक केला, खूप छान असा गणपती बुक केला आणि खूप सुंदर मूर्ती आहे आणि वस्त्र पण मुकुट खूप छान आहे। आणि त्यानंतर मग म्हटलं चला भाजी आणायची होती, तर म्हटलं थोडी भाजी घेऊन येऊया मार्केटमधून। तर टमाटे, काही पालक आणि शेपू, वांगे अशा प्रकारे 3-4 भाजी घेऊन आली। आणि हिरवा भाजीपाला थोडा पावसाळ्यामध्ये ना खराबच मिळतो। तर शेपू आणला, तर शेपू थोडासा खराब होता, पण म्हटलं साफ करून घेऊया कारण शेपू मला खूप आवडतं। तुरीच्या डाळीमध्ये शेपू बनवला ना तर खूप छान लागतं। तुम्ही ना बनवून बघा अशा प्रकारे। रात्री ना थोडीशी डाळ भिजू घालायची तुरीची, जेवढी तुम्हाला पाहिजे तेवढी, आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ती भाजी बनवायची शेपूची। खूप छान आणि टेस्टी लागतं। तर म्हटलं सर्वात आधी भाजी बनवून घेते आणि नंतर मग शेपू कापायला घेते। तर एक बटाटा कापला आणि एक टोमॅटो। तर अशा प्रकारे भाजी बनवली बटाट्याची, कारण 2च मुलं जेवणारे होते। छोटा तर संध्याकाळी जेवलेला, सकाळच्या पोळ्या होत्या आणि भाजी होती, सार, आणि तो दिवसभर कामाला गेलेला। मग संध्याकाळी घरी आला 7 वाजता। तर मग दुपारी काही जेवण करायला घरी आला नाही, तर मग 7 वाजता घरी आल्यानंतर जेवला। आणि मग मला उपवास आहे, तर म्हटलं मी वेफरच मागवते। तर मग म्हटलं चला दोघांसाठी भाजी बनवते, थोडासा भात आहे आणि चपात्या पण आहेत। तर भाजी बनवली ना दोघांसाठी मग होऊन जाते। तर मग मी शेपू ना व्यवस्थित साफ करून घेतली आणि निवडून घेतली। त्यानंतर व्यवस्थित शेपू बारीक कापून ठेवली, कारण मग सकाळी सकाळी भाजी बनवावी लागते, तर मग वेळेवर शेपू निवडणं कापणं होत नाही, कारण त्याला ना वेळ लागतो खूप। आणि तसंच मी भिजू घातलेलं उडदाच्या डाळीचं हे बनवण्यासाठी, मेंदूवडे बनवण्यासाठी। तर म्हटलं मिक्सरमधून काढून ठेवते सकाळी सकाळी, कारण रात्री काढून ठेवलं ना त्याच्यामध्ये सोडा वगैरे मीठ टाकून ठेवलं ना तर रात्रभर ते चांगलं फुलते आणि मग दुसऱ्या दिवशी ना मेंदूवडे खूप छान येतात। तर गणपती बुक केला, आता 15 दिवस बाकी आहेत, घराला कलर करायचा आहे। तर म्हटलं आता चला पहिले बुक करूया। जाते 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 करत होती गणपती बुक करायला, पण जाणंच झालं नाही आणि कंटाळा पण करत होती। पण म्हटलं आता 15 दिवस राहिले, तर सर्वात आधी पहिले जाऊन गणपती बुक करू। तर 2 नंबरचा मुलगा आणि मी गेली गणपती छानपैकी जाऊन गणपती बुक केला। आता उडदाची डाळ मिक्सरमधून बारीक काढून घेतली मेंदू वड्यासाठी, आणि त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं। मी हमेशा मैदा वापरते मेंदू वड्यासाठी, पण मग मी मैदा आणला नाही। म्हटलं चला पहिल्यांदा आपण गव्हाचं पीठ टाकून मेंदू वडे बनवूया, कसे येतात। कोणी कोणी त्याच्यामध्ये तांदूळाचं पीठ टाकते, तर मी तांदूळाच्या पिठाचे कधी बनवले नाहीत। मी हमेशा जेव्हा बनवते तेव्हा मैदा टाकते, पण यावेळेस गव्हाचं पीठ टाकलं। तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये थोडासा सोडा, मीठ असं व्यवस्थित कालवून थोडंसं झाकून ठेवायचं रात्रभर, आणि मग ते चांगलं व्यवस्थित फुलते। तर अशा प्रकारे आता 2 वाटी थोडीशी मुगाची डाळ भिजू घालते, कारण शेपू कापून ठेवली। तर कधी मी तुरीच्या डाळीत करते, तर कधी मुगाच्या डाळीत करते। तर म्हटलं आता मुगाची डाळ भिजू घालूया, रात्रभर चांगली व्यवस्थित भिजते आणि सकाळी मग मस्त छानपैकी। तर डब्यांसाठी मुलांच्या तर अशा प्रकारे शेपूची भाजी मुगाची डाळ घालून बनवते। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। तसाच मी गणपती दाखवणार आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।